कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी नुकतीच जी आठवड्यातनं 2 वेळा केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ केली, त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी या दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलं. आज संबंध जिल्ह्यामध्ये आमदार सतेज बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातल्या जवळपास 300 पेट्रोल पंपावर आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते हे आंदोलन करत आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या शुक्रवारी पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपये वाढ झाली होती आणि मंगळवारी पुन्हा काल एक आठवडा उलटायच्या आतच पुन्हा 91 पैशाची दरवाढ पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये झाली. आणि त्याचा परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल हे 108 रुपये 56 पैसे आणि डिझेल हे 95 रुपये 10 पैसे या दरावर गेलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळी UPA सरकार या देशामध्ये 2014 पर्यंत होतं, आपल्याला आठवत असेल 2012 साली ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे भाव हे $148 प्रति बॅरेल झाले आणि तरी सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंगांनी या देशातले पेट्रोलचे भाव हे 64 रुपयाच्या वर कधी नेले नाहीत. त्यानंतर 2014 साली सत्तांतर झालं. एक काळ असा होता की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $27 प्रति बॅरेल दर होते, पण त्याचा फायदा मात्र सामान्य ग्राहकाला नरेंद्र मोदी सरकारनं करू दिला नाही. त्यावेळी सुद्धा आम्ही तेल हे 70 रुपयावरनं घेत होतो आणि आज 70 रुपयापासून 108 रुपये 9 रुपयापर्यंतची ही मजल मारली गेली. आज आंतरराष्ट्रीय बाजारात $110 प्रति बॅरेलचे भाव असताना सुद्धा आज आमच्याकडे 109 रुपयाचे दर झाले. परंतु तेल कंपन्यांना फायदा पोचवायचा, अंबानी अदानीला त्याचा फायदा पोचवायचा, याच्यासाठी ही दरवाढ सामान्य माणसाच्या माथ्यावर मारण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार करतंय. त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. या दरवाढीचा परिणाम हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर होत असतो. केवळ वाहतुकीचा दर वाढतो असं नाही, तर भाज्यांचे दर वाढले, अन्नधान्याचे दर वाढले, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आणि हे सारं उद्याच्या काळात सर्वसामान्य माणसाला भोगायला लागते. एका बाजूला बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढते, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढतोय. आपल्याला बघितलं तर कांद्याचे भाव परवा 12 रुपये क्विंटल प्रमाणे त्या ठिकाणी विकले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक आत्महत्या केल्या. कांद्याचं पीक उभं जाळायचा प्रकार या देशामध्ये कधी नव्हे ते घडला. मग या साऱ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि केवळ भांडवलदारी कंपन्यांना या ठिकाणी फायदा पोचवायचा आणि सामान्य माणसाची लूट करण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार या ठिकाणी करतंय. त्याचा जाहीर निषेध आम्ही आज या ठिकाणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं करतो. आणि उद्याच्या काळात सुद्धा हे पेट्रोलचे दर हे एवढ्यावरच थांबतील असं नाही. आज अंदाज वर्तवला जातोय की 15 रुपये ते 20 रुपये प्रमाणे प्रति लिटर हे दर उद्याच्या काळात वाढवले जातील आणि सामान्य माणूस यामधून मेटाकुटीला येणार आहे. त्याचं जगणं असह्य होणार आहे, मुश्किल होणार आहे आणि त्याचा निषेध हा सरकारपर्यंत पोचावा. सरकारने डोकं ठिकाणावर ठेवून काम करावं, याच्यासाठी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत. उद्याच्या काळात हे दर स्थिर ठेवले नाहीत, हे दर पुन्हा जर वाढवले तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला उद्याच्या काळात करावं लागेल. आज आपण या पंपाची जर अवस्था बघितली तर एका बाजूला नरेंद्र मोदी सांगतायत की डिझेल, पेट्रोल आणि गॅस हा मुबलक प्रमाणात साठा त्याचा देशामध्ये आहे, तर आज आपण मागे बघितलं तर या पंपावरचं पेट्रोल आणि डिझेल सगळं संपलेलं आहे. सगळीकडे संबंध देशभरामध्ये रांगा लागल्यात.
वाहतूकदारांच्या रांगा आहेत, ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या रांगा या ठिकाणी लागल्यात. सामान्य माणसाचं जीवन अस्तव्यस्त झालंय आणि याचे सारे परिणाम हे उद्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. आदरणीय राहुलजी गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी 2 महिन्यापूर्वी हे सांगितलं होतं, परंतु मोदी सरकारनं केवळ निवडणुका आणि निवडणुकीचा फायदा डोळ्यासमोर ठेवून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आज ते काटकसरीचं आव्हान करतायत, पण ते लोकांना काटकसर करा म्हणून सांगत असताना स्वतः मात्र 5 देशाच्या दौऱ्यावर गेले आणि अतोनात पैसे त्या ठिकाणी ते खर्च करत आहेत. त्यामुळे या साऱ्या गोष्टीचा निषेध आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आणि उद्याच्या काळात याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं या निमित्तानं मी आपणाला सांगतो.